नक्कीच गिरीश, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था टिकली पाहिजे, सर्वपक्षीय नेत्यांचं यावर एकमत झालेलं आहे। आणि सर्वपक्षीय बैठकीमध्ये अनेक भूमिका मांडण्यात आल्यानंतर आता राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था टिकली पाहिजे असं एकमत सर्वपक्षीय नेत्यांचं झालंय। तर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था टिकली पाहिजे, सर्वपक्षीय नेत्यांनी हे यावर एकमत झालेलं आहे। सध्या राज्यातली कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलं। तर आता मुद्दा जो आहे तो सध्या कायदा आणि सुव्यवस्था यावर आलेला आहे। थेट आपण जाऊयात गिरीश यांच्याकडे। गिरीश, नक्कीच आताची जी माहिती निखिल समोर येते त्यानुसार कायदा सुव्यवस्थेच्या ठरावावरती सर्व पक्षीय नेत्यांच्या सह्या घेतल्या जातात ही माहिती आहे आणि हे सर्व नेते त्याच्यावरती सह्या करतात। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, हा प्रश्न आणखी जटिल बनू नये, परिस्थिती चिघळू नये, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होऊ नये यासाठी आता ठराव करण्यात आलेला आहे। त्या संबंधीचे जे आदेश आहेत ते जॉईंट सीपींना दिले जातील आणि त्यासोबतच पोलीस महासंचालकांना दिले जातील आणि आजपासूनच या कारवाईला सुरुवात होईल। पोलीस ॲक्शन मोडमध्ये येतील आणि जिथे जास्त बळाची गरज लागेल ती त्या बळाचे गरजेसाठी सुद्धा यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि पोलीस आता कायद्याचा वापर कशा पद्धतीने करणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। पण आताची जी माहिती आहे त्यानुसार आता ठराव करण्यात आलेला आहे। सर्वपक्षीय बैठकीमध्ये कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी हा ठराव झालेला आहे। नेत्यांच्या त्यावरती सह्या आता सध्या घेतल्या जात आहेत। मुख्यमंत्री यांनी आपलं भाषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्यासोबतच त्यांनी हे असं सुद्धा म्हटलेलं आहे की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ही सरकारची प्राथमिकता आहे, कारण सार्वजनिक संपत्तीचं जर अशा पद्धतीनं नुकसान होत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे। एकीकडे सरकार आरक्षण देणार असं ठासून सांगतंय, ठामपणे सांगतंय आणि देणारच आहे, त्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू आहे असं सुद्धा म्हणते। तर दुसरीकडे अशा पद्धतीनं समाजकंटक जर फायदा घेत असतील, सरकार रिकामी बसलेलं नाहीये, सरकार बघ्याच्या भूमिकेत नाहीये, सरकारला लोकांची पण रक्षा करायची आहे, हे सुद्धा सरकारचा धर्म आहे आणि त्यासाठी या धर्माचं पालन करण्यासाठी आता कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आता पोलिसांना आदेश दिले जातील। त्यामुळे पोलीस आणि मराठा आंदोलक नक्कीच गिरीश, कायदा सुव्यवस्थेच्या ठरावावर सर्व नेत्यांच्या सह्या घेण्यात आलेल्या आहेत। कायदा आणि सुव्यवस्था टिकली पाहिजे या संदर्भात सर्व नेत्यांचं एकमत झालंय। त्यानंतर या ठरावावर सर्वपक्षीय नेत्यांनी सही देखील केली आहे आणि आताची सर्वपक्षीय बैठकीतील महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकली पाहिजे असं एकमत सर्वपक्षीय नेत्यांचं झालंय आणि त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या ठरावावर आता सर्व नेत्यांच्या सह्या देखील घेतल्या जात आहेत। राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असतानाच ही महत्त्वाची बातमी की सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला। सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता बोलणार आहेत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश यांच्याकडे। गिरीश, नक्कीच सर, आपण पाहतोय की जी माहिती हाती येते त्यानुसार आरक्षण देण्याबाबत आता सर्वांचं एकमत झाल्याची माहिती मिळते। कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारं आरक्षण दिलं जाऊ शकते असा सुद्धा एक जो सूर आहे तो या सगळ्या नेत्यांमध्ये झालेला आहे, सहमती झालेली आहे। त्यासोबतच राज्यातील सर्व पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत, ही आताची सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल। सर्वपक्षीय नेत्यांनी आपली ग्वाही या ठिकाणी दिलेली आहे की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घेणार, त्यासोबतच राज्यातील सर्व पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहे। मराठा आरक्षण प्रश्नी ही सुद्धा आताची मोठी घडामोड आहे। त्यासोबतच राज्यामध्ये ज्या हिंसाचाराच्या घटना घडत आहेत त्यासुद्धा अयोग्य आहे, आंदोलनाची बदनामी होते, या घटनांबद्दल तीव्र नापसंती सुद्धा समाजामध्ये केली जाते आणि राज्यातील शांतता तथा कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावं असं आवाहन जे आहे ते सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेलं आहे आणि तशावरती सहमती सुद्धा सर्व पक्षीय नेत्यांनी दिलेली आहे। आताची सगळ्यात मोठी घडामोड आहे, सर्व पक्षीय नेते मराठा आरक्षण प्रश्नी एकत्रित काम करतील आणि आरक्षण देण्याबाबत, मराठा आरक्षण देण्याबाबत सर्व पक्षीय नेत्यांचं एकमत झाल्याची आताची माहिती आहे। निखिला, नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहूयात या बैठकीमध्ये नेमकं काय झालं। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली भूमिका या ठिकाणी मांडतील, तर काही नेत्यांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारची बाजू समजून घ्यावी असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। इतकंच नाही तर कायद्याची बाजू सर्वांनी समजून घेतली पाहिजे असं देखील फडणवीस म्हणाले। तर कायद्याच्या पातळीवर टिकेल अशा गोष्टी सरकार करेल असंही त्यांनी म्हटलं। राजकारण कुणालाही करायचं नाही, आपण सगळे सहकार्य करतच आहोत। यापुढे आपल्यामधील काही नेत्यांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारची बाजूही समजून घ्यावी असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। आणि विजय वडेट्टीवार यांनी काही सवाल उपस्थित केले, त्यामध्ये आरक्षणावर राज्यानं केंद्राशी संपर्क केला का, आरक्षणावर केंद्र काही मदत करणार का असा सवाल देखील वडेट्टीवार यांनी केलाय। इतकंच नाही तर केंद्र आणि राज्यानं मिळून आरक्षणावर तोडगा काढावा असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलं। या मुद्द्यावरून ते बैठकीमध्ये आक्रमक झाले।
कायदा आणि सुव्यवस्था यावर सरकारने ठाम भूमिका घेण्याची गरज आहे असं दानवे यांनी म्हटलं. तर मराठा आरक्षणावर अंतिम डेटा तयार करावा असं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. तर अशोक चव्हाण यांनी देखील काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशी मागणी अशोक चव्हाण यांच्याकडून करण्यात आली आहे. तर जरांगे पाटलांच्या उपोषणावर तात्काळ तोडगा काढा असं देखील अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. आणि पाटलांचं आंदोलन हे हाताळण्यामध्ये सरकार कमी पडलं असं देखील अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. सर्व पक्षांनी शांततेचं आवाहन करायला हवं असं देखील अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. तर सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये आता काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतील. सरकारची भूमिका ते या ठिकाणी स्पष्ट करतील. याआधीच त्यांनी कायदेशीर त्रुटी दूर करून आरक्षण देण्यासंदर्भात पावलं उचलली जातील अशी ग्वाही दिलेली आहे. तसंच क्युरेटिव्ह पिटिशन जे सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलंय तर त्या संदर्भात देखील त्यांनी बैठकीमध्ये माहिती दिली. कायदा आणि सुव्यवस्था या ठरावावर सर्व नेत्यांच्या सह्या झालेल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखली गेली पाहिजे, राज्यामध्ये शांतता राहायला हवी यावर सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत झालंय. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सध्या काहीशी बिघडलेली आहे. जाळपोळ दगडफेकीच्या घटना वाढलेल्या आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा ठराव अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकली पाहिजे या ठरावावर आता सर्व पक्षीय नेत्यांनी सह्या केल्या. थेट आपण जाऊयात गिरीशकडे. मात्र जरांगे पाटलांनी सहकार्य करावं सर्वपक्षीय नेत्यांनी हे आवाहन केलेलं आहे. आताची महत्त्वाची बातमी, जरांगे पाटील यांनी टिकणारं आरक्षण देण्यासाठी आता सहकार्य करावं असं आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केलं आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगे पाटलांची आहे. मात्र जरांगे पाटील यांनी सरकारला सहकार्य करावं. सर्व पक्षीय नेत्यांनी आता जरांगे पाटील यांना हे महत्त्वाचं आवाहन केलंय. तर वरची थेट दृश्य आपण पाहतो. अंतरवाली सराटी मधली जरांगे पाटील यांचं उपोषण अद्यापही सुरू आहे. 8वा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा आणि त्यांचं देखील लक्ष या बैठकीकडे लागलंय. या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो याकडे त्यांचं देखील लक्ष असणार आहे. आज यावर काही तोडगा निघाला नाही किंवा विशेष अधिवेशन बोलावलं गेलं नाही तर आज संध्याकाळपासून आपण जलत्याग करणार असा अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिलाय. त्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी जरांगेंनी सुद्धा आता थोडंसं सहकार्य करावं असं आवाहन केलं आहे. आणि जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन थांबणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र आता राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली पाहिजे असं सर्वपक्षीय नेत्यांनी म्हटलंय आणि जरांगे पाटील यांनी त्यासाठी सहकार्य करावं अशी भूमिका देखील आता सर्वपक्षीय नेत्यांकडून घेण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातलं वातावरण तापलेलं आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये जाळपोळ, दगडफेक, नेत्यांच्या घरांवर हल्ले असे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था ढासळते आणि त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं, जरांगे पाटलांनी सहकार्य करावं असं मत या ठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांनी मांडलेलं आहे. त्रुटी दूर करून आरक्षण दिलं पाहिजे असं सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत आहे. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वीच त्रुटी दूर करून आम्ही आरक्षण देऊ अशी ग्वाही दिलेली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कायद्यातील आणि ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करून आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका आता सर्व पक्षीय नेत्यांनी घेतली आहे. तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र कायदेशीर पातळीवर ते टिकू शकणार नाही आणि त्यामुळेच काही वेळ द्यावा अशी विनंती करण्यात आली होती सरकारकडनं. त्यानंतर आता टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर कायदेशीर त्रुटी दूर करून ते द्यावं लागेल. यासाठी काही वेळ लागेल. त्यामुळे जरांगे पाटलांनी सहकार्य करावं असं आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केलं आहे. त्रुटी दूर करून आरक्षण दिलं पाहिजे सर्वपक्षीय नेत्यांचं हे एकमत आहे. आणि टिकणारं आरक्षण देण्यावर सर्वपक्षीय नेत्यांमध्ये आता एकमत झाल्याची बातमी या बैठकीतून समोर येते.